या महिन्यामध्ये पूजेचं लग्न आहे. लग्न आहे ना? मे महिन्यात पूजेचं लग्न आहे. भाकरी घ्या. हॅलो, कसं झालं? कसं झालंय? चिकन कसं झालंय? नक्की ना? वाटाणे ना बोलत. काय झालं? ज्यूस घेऊन घ्या. काय झालं बाबू? ज्यूस नाही पिते आज? घे लवकर. ऑनली 8 मिनिट्स पाहिजे तिला. दे. रोज मी ना रित्वीला हा ज्यूस देते, कारण की हे पडेल पाठी आणि लागेल जोरात एनर्जी येण्यासाठी. ती नाश्ताच करत नाही, काय खातच नाही. लवकर बनाना दिला, बनाना खाल्ला नाही. ऍपल दिला, ऍपल नाही खाल्ला. आता ज्यूस. कशी आहे रे? कशी आहे? स्माइल कर. कर स्माइल. डान्स नको. स्कूलला जाताना ते डान्स नाही करत, माहिती आहे ना तुला. चल लवकर. चला आता इथं भाजी बिजी लागली. आता भाजी वगैरे घ्यायला काहीच टाइम नाही आहे. आणि ऊन बघा किती कडक आहे. कॅप घेतली तरी पण पोरगी कॅप नाही घालत. ये पटकन. हा, ती तिच्या पप्पाला नेहमी तेच सांगते की मस्त आहे म्हणून. चल ज्यूस ज्यूस. सो गाईस, तर आता मी आहे ना सलूनमध्ये आले रित्वीला सोडून. तर तुम्हाला मला हे सांगायचं होतं की ना माझी केस एवढी खराब झाली. तर मी एका ठिकाणी सलूनमध्ये गेली होती आणि तिकडे मी काय केलं ते तुम्हाला सांगणार आहे. तर त्यांनी ना जी वेगळ्या प्रकारे माझी ट्रीटमेंट केली, तर मग त्याच्याने माझे केस आहेत ना आधे डॅमेज पण झालेत आणि केमिकल पण त्यांनी खूप थोडंसं चुकीचा लावलेला. तर सो आता मी आमच्या इथे सलूनमध्ये आले आणि आता मी माझ्या केसांचं तुम्हाला दाखवते की काय करणार आहे आणि काय नाही, ते कुठली ट्रीटमेंट करणार आहे, त्याला किती वेळ लागतो, किती खर्च होतो, ते सगळं तुम्हाला मी याचे डिटेल्स देणार आहे. आता मी चालले ते करण्यासाठी, म्हणून मी याची केसावरती गुंडाळून ठेवली. मी केस आता ओपन ठेवत नाही, बरेच दिवस झालेत. केस खूप जास्त माझे फ्रीजी झालेत, खूप तुटतात माझे केस, खूप जास्त हेअरफॉल होते. म्हणून आता मी ही ट्रीटमेंट करायला चालेल. तुम्हाला मी सांगेनच की मी कोणती ट्रीटमेंट करणार आहे माझ्या केसांना, आणि ती तुम्ही पण करू शकता. एकदम सेफ आहे आणि त्याच्यामध्ये जास्त केमिकल वगैरे काही यूज होत नाही. तर चला जाऊया करण्यासाठी आपण. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्या हेअरची मला आता ट्रीटमेंट करावी लागेल, कारण की मी एका ठिकाणी चुकीची ट्रीटमेंट घेतल्यामुळे मला हे सगळं नुकसान भोगायला लागतं आहे. तर चला हरकत नाही, आपण या सलूनमध्ये आलो आहे आणि आता मी इथं ना हेअर एक्सपर्ट आलेत, त्यांना मी माझे हेअर्स दाखवले. त्यांनी ते शो केले मस्त आणि त्यांनी त्याचे फोटोज व्हिडिओ पण काढून घेतले आणि दुसरीकडे पाठवले पण की नक्की काय झालं केसांचं नीट बघा. आणि त्यांनी मग ते मला चांगलं सजेस्ट केलं की मला काय करायचं आहे. तर तुम्हाला सांगते बघा, सगळ्यात पहिला त्यांनी माझा डबल हेअर वॉश करून घेतला आहे, कारण की त्यांनी माझ्या केसांची डेन्सिटी चेक केली. तर ते बोलतात केस तुमची खूप हेल्दी आहेत, बट तुम्ही जे चुकीची प्रोसेस केली होती ना आधी, त्याच्यामुळे ते तुमचं हेअरफॉल होते आणि हेअर्समध्ये मध्ये ब्रेकेज पण होत आहेत. तर सो त्याच्यासाठी मग आता मस्त हेअर वॉश डबल करून घेतला आणि इथे आता मग एक काहीतरी कुठलीतरी क्रीम अप्लाय केली. त्यानंतरला मग थोडा वेळ मला बसायला सांगितलं. त्याच्यानंतर मग अजून एक प्रोसिजर होती आणि त्याच्यात तोपर्यंत इथं विक्रांतचं ना डॅन्ड्रफ ट्रीटमेंट चालली होती त्याची, कारण त्याच्या हेअरमध्ये खूप डॅन्ड्रफ झालं होतं. म्हणून आता मला इथं ना ते प्रोडक्ट लावून ठेवलं आहे. तर तोपर्यंत मला वेटिंग पिरियड होता, मग तोपर्यंत मी इथं ना फालुदा एन्जॉय केला. फालुदा घेतला पिऊन, कारण की बोलते का थांबायचं जरा आहेच आणि रित्री स्कूलला पण गेले. तोपर्यंत ह्या वेळात मी करून घेते. मग पुन्हा माझी एक प्रोसिजर झाली क्रीमच्या नंतरला, जे त्यांनी हेअर वॉश वगैरे करून जे ट्राय करून त्या प्रोडक्टवरती आयनिंग केली. आणि हे सगळं असं करताना माझं याच्यामध्ये मला वाटतं 1.5 तास गेला आहे, जास्त पण नाही गेलं. मागच्या टायमाला म्हणजे 4 तास गेले होते, पण आता माझ्या 1.5 तासामध्ये सगळं कंप्लीट झालं आहे. आणि तुम्हाला माहिती पडेल, हे फक्त क्रीमच्या नंतरच ही प्रोसेस केली आणि लगेच वॉश केला होता. तर हे असं सगळं केलं आहे. आता तुम्हाला सांगते, तोपर्यंत रितीचं स्कूलमधून मला फोन आला होता, अपडेट आला होता. मग विक्रांतला पाठवलं. तर दोघं बाप आणि लेक दोघं जण मस्त इथं आईस्क्रीम खात आहेत दुपारचं, मला सोडून. आणि रित्वीने एक सोडून 2-2 आईस्क्रीम खाल्लेत. आणि बघा किती भरते पप्पाला, कारण पप्पाने 2-2 आईस्क्रीम घेतले हे. आणि त्याच्यानंतरला मॅडमनी कॉर्नेटोसुद्धा घेतलं आहे, कोनसुद्धा घेतलं आहे. म्हणजे बघा पप्पाची परी आहे की नाही, किती मोठं कोन घेतलं मला सोडून. ठीक आहे, हरकत नाही, यांचं इथे एन्जॉय चालू राहू द्या. तुम्हाला मी पुढची स्टोरी म्हणजे सांगणारच आहे केसांबद्दलची, ते तुम्ही नक्की ऐका. ठीक आहे,
आणि त्यानंतरला मग मी माझं सगळं झाल्याच्या नंतर मला एक अर्जंट ऑर्डर आली. पण तिचे हेअरस्टाईल केली, साठी ट्रिपिंग केली आणि त्यानंतरला मग निघाली मी घरी जायला. तर तुम्हाला सांगते संध्याकाळचं माझं काय असणार आहे रुटीन ते. चला जाऊया आपण. आणि तुम्हाला हेअरस्टाईल कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा इथे मी हार्ड स्प्रे यूज केला आहे, त्याच्यामुळे हे हेअरचे आहेत ना लॉंग टाईमसाठी स्टे राहतात हे कर्ल्स. तुला फिरायला आणलं का तू अशी नाटकं करते ना? खुश तर होते जाम. गाईज आता ना आम्ही आलो इथं ना, मी एक वडापाव खाल्ला. मला आय प्लेन बाबू प्लेन ये कधी जायचं आपण प्लेनमध्ये. आता मी याला शेवपुरी घेऊन आले इथं खायला. याला शेवपुरी खायची होती. थोडंसं तोंडाचे टेस्ट दिले तुम्हाला बोलली ना, दवाखान्यात घेऊन गेले मी. त्याला शेवपुरी दिले आणि आता मी घरी जाऊन चिकन बनवणार आहे. चिकनची पिशवी माझा वेस्ट करते. चिकन मी अजून काहीतरी सरप्राईज आहे ना, जे मम्मीकडनं येणार आहे भाऊजी गेलेत आणायला. आता मी ते बनवणार. नको मला, खा तू. बघावं कसा नवरा दम देऊन खायला देतोय. माझ्या बाबूला दे. चल ठीक आहे खाते दे. पप्पा गेला चिकन घ्यायला ना. पप्पाचं फेवरेट चिकन आहे ना बाबू. तू काय खाणार आहे? आता आमची कामं झाली, आता आम्ही आलो चिकन घ्यायला. नको नको तोड नको, मोठा बेटा बाबा बघू. सो गाईज मी ना मस्त अशी हेअर ट्रीटमेंट करून आली घरी. तर ते तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगेनच की मी काय केलं आणि कसं केलं. तुम्हाला केसं दिसत असेल माझी फरक एकदम आधीच्या केसांमध्ये आणि आताच्या केसांमध्ये. तर ते मी तुम्हाला सांगेन. याची स्टोरी आहे खूप मोठी, तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगेन. आणि आता घरी आले तर आता मी जेवण म्हटलं, जेवणात काय काय तुम्हाला दाखवून देते मी जेवायला काय बनवणार आहे. चला चला तुम्हाला दाखवतो. आपल्या किचनमध्ये आलं आहे हे बघा. आम्ही ना पहिला चिकन घेऊन आलो आहे. विचार केला चिकन बनवायचा. आणि हा आहे 1.5 किलो चिकन आहे वाटतं. हां 1.5 किलो. आणि कांदा आहे कापून ठेवला आहे. आणि ना काय पाहिजे बारीक करू का. आणि पप्पाने आणली इथं मस्त अशी कोलंबी. किती मोठी कोलंबी आहे. कोलंबीची साईज बघा, पप्पाने पाठवून दिली. एवढी मोठी कोलंबी आहे, ते पण एकदम साफ करून दिले. तर आज आहे ना कोलंबीचं मस्तपैकी एक असं भारी रस्सा करणार आहे. त्याच्यामध्ये कैरी टाकून. तर तुम्ही रेसिपी बघा, तुम्हाला बघायला भेटेल शॉर्टकटमध्ये. मस्त बनवूया आणि खाऊया. चला साईडला इथं जिरा राईस टाकला. आता मी तुम्हाला इथं रेसिपी दाखवते चिकनची. तर तेल टाकलं आहे. आता याच्यात टाकते मी लवंग, दालचिनी आणि तेजपत्ता टाकूया. मोठा स्टोव घेतला मी कारण की सर्वांना पुरेल. आणि लगेच याच्यामध्ये लसूण टाकते. लसूण लाल करून घेऊ. काय जिथे दिदी आता मॅरिनेट करते कोलंबीला. कोलंबीमध्ये मसाला, मीठ, हळद टाकलं आहे आणि मस्त ही मॅरिनेट होते. मग चांगली टेस्ट लागते ना. हां पोलीस स्टाईलमध्ये काय बोला विचारते. मस्त मॅरिनेशन चाललं आहे इथे चिकनचं. आता तुम्हाला एक ट्रिक सांगते. कांदा ना चांगला सॉफ्ट होण्याची आपण याच्यावरती ना मीठ टाकायचं. मीठ टाकलं आता मस्त याला ब्राऊन करते अजून. आणि मग याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकले. लगेच मग टाकले. खूप सुंदर चिकन बनतो. तुम्ही पण असं ट्राय करून बघा, एक नंबर लागतो. आणि मस्त साईडला भात पण होतो. सगळे सगळं याच्यामध्ये टाकलं लाल मसाला, हळद आणि थोडा कांदा लसूण घ्यायचा. सगळं मिक्स करते मस्त. आणि असा सुगंध यायला पाहिजे आणि असं सगळं मिक्स झालं पाहिजे मस्त असं. आणि मग याच्यावरती चिकन टाकायचं. हे देखो सगळं चिकन जाणार. काय झालं या पोरीला. चालू ठेव 2 मिनिटं. इथं थँक्यू. जे नवरा आजारी आणि बरं चिकन काय ते बघा गाईस किती भारी चिकन बनवलं. एक नंबर जाम मला कलेजी घे. काय कलेजी ना. हां कलेजी टाकल्या तिथे जास्तच आणतात कलेजी. ग आहे ना. अजून एकदा सांगा कुठे आहे. काळजीच ना काय बोलतात. काळजी ब्लॅक कलरची असते. काय बोलतात सांगा. पीस टाक नाही तर कलेजी टाकशील. लेग पीस देते ना. काळजी ही पण काळजीच. तुम्हाला नको एक काळजी ठेवते. कुठे गेला लेग पीस. तर दे चल.
पूजेला कमी द्या. तिला ए, तू जेवणार आहे? चला आणि कोणती पण बनवले. भाऊजी लावले. आता काय लावलंय? तारक मेहता. आणि हे काय कोणती जागा आहे का आता? आहे ना साईडला. आणि याच्यामध्ये मी कैरी पण टाकले. इथंच टाक आता सध्या. कैरी आणि आंबा. बस टाक एक. तुला ही प्लेट पाहिजे का? नाही ना घे मी घे. आणि भाकरी कुठे गेली? भाकरी द्या. पूजेच्या तोंडात पाणी आलंय. तिला पाठव का मम्मीकडे? लिंबू आण. लिंबू आणला तू. मला सांगितलं नाही. आणि या महिन्यामध्ये पूजेचं लग्न आहे. लग्न आहे ना? कोणाचं? हा मे महिन्यात पूजेचं लग्न आहे. भाकरी घ्या कोणासोबत बोलते? आणि हा कांदा. लिंबू नाही आणला? तुम्हाला कुठली प्लेट पाहिजे? ठीक आहे? ठीक आहे ना मोठी? तिने बनवला चिकन. आणि हे काय कोलबी का? कोळंबी. बंगाली लोक खातात अशी माहिती आहे ना? काय? एक नंबर झाले. कोलंबी खाते पहिला मी. चिकन नाही खाते. चिकन मी बनवलंय. कोलंबी दिदीने बनवलं म्हणून पहिला कोलंबी खाते. ह्याला विचार कसं झालं? मस्त झालंय. कसं झालंय? चिकन कसं झालंय? नक्की ना? खोटं नाही बोलत. नाही तर दिदीलाच सांगेन बनवायला परत परत. मस्त झालं चिकन पण आणि कोलंबी पण. मला तर लय आवडली. दीदी कशी? नक्की ना? आणि पोरीने घेतलं मोबाईल. हो बी नाही बोलत, नाही बी नाही बोलत. ती खाण्यामध्ये बिझी आहे. तिला माहिती आहे चांगलाच बनवतात ना. चला आता यांना पण दिलंय. आता मी घेते जेवून. या गाईस जेवायला. जेवूया आणि जेवण मस्त झोपू. भेटू आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.